Heads is a call, कॅप्टन कोंबड भुजे. बट टॉस का बॉस आदित्य शेलगर. अभिनंदन, प्रथमतः टॉस जिंकलाय. निर्णय कुठला घ्याल? क्षेत्ररक्षण घेऊ. कसं वाटतं उलवेनोडचा संघ जेव्हा खेळत असतो उलवेनोडच्या स्पर्धेमध्ये समोर तितकाच ताकदवर कोंबड भुजे संघ? कोंबड भुजे संघ 2 वेळा लागला आमच्याशी, 2 वेळा ते हरवलेत आम्हाला. बघू यावेळी प्रयत्न करू लेवल करण्याचा. तुम्ही एक स्वतः आयोजक आहात. आत्ताच आपण जी उलवेनोडची नावेची स्पर्धा पाहिली, 3 बाईकची स्पर्धा. आज आपण ही यशस्वी माजी खासदार आमदार चषक दोस्ती चषक पाहतो. काय सांगशील आयोजनाबद्दल? हे व्यासपीठ आता प्रथमतः आम्हाला उलवेनोड परिसरामध्ये हे पाहायला मिळते. हा आयोजन एकदम छान आहे. फ्लड लाईट वगैरे एकदम प्रशिस्त ग्राउंड आहे मैदान. या मैदानावर डे वगैरे खेळलो आणि व्यासपीठ डिफरंट काहीतरी नवीन उलवेनोडमध्ये पहिल्यांदाच बघतोय मी असं स्टेज. मोठा आता रतनबोर ट्रॉफीमध्ये झालं तसा हे होता स्टेज. अतिशय सुरेख आयडिया आहे. क्या बात है, बेस्ट ऑफ लक कॅप्टन विघ्नार्थ कोंबड भुजे. टीम वन द टॉस. माफ करा, टॉस जिंकला महेश पोट शेलगर संघाने आणि निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते कोंबड भुजे टीमला. आपले खेळाडू घेऊन लगेचच खेळाडू कक्षामध्ये जावं कोंबड भुजे संघ. आणि दोन्ही टीमचे 12वे प्रतिनिधी आमच्या कॉम बॉक्स मध्ये आपण लगेचच पाठवायचे. दोन्ही टीमला विनंती असेल की आपला 12वा प्रतिनिधी आमच्या समालोचन डिपार्टमेंट मध्ये लगेचच पाठवायचं. या व्यासपीठावरती टीमचे मेंटर सध्या भूमिका घेत आहेत. शुभेच्छा असतील. या भारतीय जनता पार्टी कर्नाला विभागीय दमदार युवा मोर्चा नेतृत्व तथा विसावा रिसॉर्टला कधी गेलात मित्रांनो, निर्वाणा रिसॉर्टला, तर अगदी कमी दरामध्ये तुम्हाला तिथे एंट्री दिली जाईल. रोशन पाटील तारा. नक्कीच ना.
असं ही जोडी आपण पाहतोय माजी खासदार व आमदार चषक 2025 जबरदस्त अशी स्पर्धा आमची सर्व मॅनेजमेंट कमिटी सर्वांच्या विद्यमानातून साकारलेली स्पर्धा आदरणीय निलेश शेट खारकर त्याचबरोबर आमचे प्रतीश ही बिग फाईट आहे नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर कोंबडभुजा संघाने शेलगर संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय चला कोंबडभुजा संघाला विनंती आहे की आपली सलामीची जोडी मैदानामध्ये लगेच पाचारण करायची आहे हॅलो हॅलो चेक हॅलो चला कोंबडभुजा संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये प्रस्थान करते एक जबरदस्त सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल प्रेक्षकांची आज गर्दी 4 षटकांचा सामना याची नोंद घ्या हायवे टचचा मैदान आपल्याला नक्कीच पाहायला मिळते आणि बऱ्याच स्पर्धा या मैदानामध्ये आपण नेहमीच पाहत असतो आणि त्यातील ही एकमेव स्पर्धा माजी खासदार व आमदार चषक 2025 सुंदर आयोजन नियोजन निलेश मधुकर खारकर अध्यक्ष उलवेनोड भारतीय जनता पार्टी त्याचबरोबर धीरज विठ्ठल ओवलेकर अध्यक्ष युवा मोर्चा उलवेनोड आणि शैलेश महादेव भगत उपाध्यक्ष उलवेनोड भारतीय जनता पार्टी आणि आमचे प्रतीश पाटील या सर्वांच्या अथक प्रयत्नाने एक अप्रतिम अशी सुंदर स्पर्धा आपण पाहतोय तिसऱ्या रात्रीतील पहिला सामना शेलगर वर्सेस कोंबडभुजा टॉस जिंकलाय शेलगर संघाने पाहूया 4 षटकांमध्ये कोंबडभुजा संघाला फलंदाजी आली आहे 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय ते देखील पाहणं गरजेचं आहे पंच देखील सज्ज होतात गणेश बाविस्कर सर आणि त्याचबरोबर शशी मेहर सर हे 2 पंच मैदानामध्ये नक्कीच आपल्याला सामन्यामध्ये दिसत आहेत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आमचे प्रणय म्हात्रे मोरावे सुंदर स्कोरिंग या उलवेनोड विभागामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळते एकविरा इव्हेंट्स लाईव्ह पूर्णपणे कव्हर करते ही स्पर्धा संदेश शेलके आणि टीम त्यांचं देखील स्वागत आहे डीजेचं देखील मी कौतुक करेन खूप सुंदर चेंडू होता टप्पा पडल्यानंतर नक्कीच थोडा आतमध्ये येतोय ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता फलंदाज पाहतोय आपण निकेत कोहली निकेत आणि रोहन कोहलीची जोडी मैदानामध्ये आणि गोलंदाज आपण पाहतोय सेलगर संघाकडून साहिल भगत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट हा देखील चेंडू अप्रतिम पाहायला मिळतोय टप्पा पडल्यानंतर मात्र वेगाने चेंडू विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये कोणती चूक नाहीये निर्धाव चेंडू लगातार दुसरा आपल्याला पाहायला मिळतोय साहिल भगतच्या माध्यमातून एक अतिशय चांगला प्रयत्न आहे साहिलचं कॅप्टनने टॉस जिंकलाय निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा हो हा चेंडू मात्र थोडासा उचली देणारा चेंडू होता हा चेंडू देखील कव्हरच्या माध्यमातून केल्याचा प्रयत्न फलंदाजाचा फसलाय निकेत कोहली मात्र लगातार 3 चेंडू डॉट केलतोय गोलंदाज साहिल भगत देखील चांगला प्रयत्न करतोय अप्रतिम आतापर्यंत 3 चेंडू मात्र साहिलने फेकले गेलेत पुन्हा एकदा इथे मात्र थोडासा बाहेर निघतोय पंच बोललेत आमच्याकडे गणेश बाविस्कर सरांचा इशारा आलाय की हा स्वेर आहे अवंतरचा इशारा वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल एका धावेने मात्र श्री गणेश होतोय तो अक्षरा 11 विघ्नहर्ता कोंबडभुजा संघाचा आता मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता कारण नेहमीच म्हटलं जातं यदि घी सीधे उंगली से नहीं निकल रहा है तो उंगली टेढ़ी करनी चाहिए लेकिन तब कीजिए
जब आपकी परिस्थिती अच्छी हो, लेकिन यहाँ से बिकट स्थिती में थे बल्लेबाज निकेत कोहली. नक्कीच कारण 4 चेंडू आतापर्यंत प्रणय डॉट केलाय आणि कुठेतरी थोडासा नियंत्रण करण्याचा प्रयत्न. प्रतीश पाटील यांच्याकडून आईवा कॅचसाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. क्या बात आहे. आयोजक कमिटी आमचे प्रतीश. हो, इथे मात्र हा थोडा बाउन्स होत आहे. नक्कीच पंच वल्लेत आमच्याकडे. अवांतरचा इशारा आलाय. बघा, बॅट मधून धावा येत नाहीयेत, परंतु कुठेतरी अवांतरच्या स्वरूपामध्ये या धावा मात्र नक्कीच पाहायला मिळतात. त्या गोलंदाज साहिल भगत करवी. 2 चेंडू अवांतर या षटकामध्ये आपण पाहतोय. धावफलकावरती धावा आहेत, त्या 2 धावा कोंबडभुजा संघाच्या स्कोअर कार्ड वरती. पुन्हा एकदा साहिलचा हा चेंडू मारण्याचा प्रयत्न. एच लागतीये असं वाटलंय. चेंडू यस एच होती, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. शॉट गलीमध्ये धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. खरोखर जबरदस्त प्रयत्न केले गेलेत, कारण निकेत कोहलीला अक्षरशः बांधून ठेवलंय प्रणय. कारण कोणताही मोठा फटका खेळू देत नाहीये. प्रयत्न तो करतोय, परंतु इथे मात्र वेगावरती स्वार होऊन ही गोलंदाजी होते ती साहिल भगत करवी. अंतिम चेंडू शॉर्ट स्क्वेअर मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव मात्र इथे नक्कीच पूर्ण होतीये. ती एका धावेने मात्र शेवटच्या चेंडू सुपर 5 मध्ये आज देखील आपल्याला पाहायचं आहे की कोणता संघ पुढे जाणार आहे. हा ई पोल मधला एकच सामना आपल्याला नक्कीच इथे पाहायला मिळतोय. सेलगर वर्सेस कोंबडभुजे. पहिला षटक साहिल भगतचा अप्रतिम राहिलाय. फक्त 3 धावा खर्च केल्या साहिलने, त्या देखील त्याच्यामध्ये 2 अवांतर. आदित्य समोर फलंदाज निकेत. हो, इथे मात्र नक्कीच विकेट कीपर देखील फसलाय. चेंडू मात्र गोळीच्या वेगाने लॉंग स्टॉप सीमा पार आलाय. हा 22च्या स्वरूपामध्ये चौकार. पूर्णपणे फिरून केल्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट चेंडूची सांगत पाहायला मिळते. निकेत कोहली मात्र इथे पाहायला गेलं तर लगातार 8 चेंडू डॉट खेळलाय. बॅट मधून अजूनपर्यंत फक्त एकच धाव आली आहे. कुठेतरी सूर गवसत नाहीये. सलामीचा फलंदाज आपण नेहमीच आक्रमक पाहतोय. त्यातील हा निकेत मारण्याचा प्रयत्न. कव्हरच्या दिशेने चेंडू डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे. एकच धाव मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 वरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना धावफलकावरती धावा आहेत त्या 8 धावा. कोंबडभुजा वर्सेस सेलगर असा सामना मैदानामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त रंगत या मैदानामध्ये या 2 संघांमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. एकाच विभागातून बिलॉंग करणारे संघ आहे. हो, इथे मात्र मारण्याचा प्रयत्न होता. फॅक्टरचा विचार केला तर नक्कीच
उंची होती. पंचांनी दर्शवले एक बायच्या स्वरूपामध्ये एक धाव. एका धावेनिशी मात्र धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 9 वरती. 9 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना आदित्य देखील चांगला प्रयत्न करतोय माझ्या मते, कारण पहिला एकच चौकार तो देखील बाईच्या स्वरूपामध्ये. इथे मात्र थोडा अपील होतोय. या सफील मात्र फेटांना लावले जातात नक्कीच, परंतु इथे अप्रतिम गोलंदाजी. नक्कीच मी दोन्ही गोलंदाजांचं कौतुक करेन. पहिलं षटक आपण साहिलचं पाहिलं, त्याने फक्त 2-3 धावा खर्च केल्या आणि इथे मात्र आदित्यचा वापर केला गेलाय. एक चौकाराचा अपवाद सोडता मात्र पूर्णपणे अप्रतिम चेंडू इथे फेकले गेलेत. हा चेंडू मात्र जास्त बाहेर निघतोय. पंचांचा इशारा नक्कीच आलाय अवंतरच्या स्वरूपामध्ये एक धाव येईल. एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली ती 10 वरती. बिनबाद 10 अशी सुरुवात दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना शेलकर संघ मात्र चांगला परफॉर्मन्स देताना दिसतोय. इथे मात्र मोठा फटका. कुठपर्यंत थांबवाल हा प्रश्न मात्र नक्कीच निर्माण होता आणि इथे मात्र अप्रतिम षटकार आलाय आणि या षटकाराच्या सहाय्याने मात्र धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे ती 16 वरती. कोहली आणि रोहन कोहली मैदानामध्ये कोंबडभुजा संघासाठी मात्र चांगली पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न दोन्ही करतात. इथे मात्र आता गोलंदाजीमध्ये बदल केला गेलाय. तिसऱ्या षटकाचा वापर अनिश भगत मात्र आलाय. रोहनसाठी हा चेंडू नक्की चेंडू थोडा हवेमध्ये होता. स्लॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. तत्पूर्वी मात्र 2 धावा इथे रोहनला मिळतात. या 2 धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचले ते 18 वरती. शेलगर संघाचा हाच मनसुबा असेल की 4 षटकांचा सामना आहे, किमान 30-35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न नक्कीच आम्हाला करायचा आहे. परंतु इथे मात्र जर या सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करायचं असेल तर 40-45 पर्यंत पोहोचणं गरजेचं असेल. मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. शॉट थर्डमॅनला मात्र शतरक्षक उभा आहे. 30 यार्ड मध्ये नक्कीच इथे झेल टिपला गेलाय आदित्यने आणि इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. इथे मात्र रोहन बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तो विघ्नेश कोहली. पहिली विकेट मात्र अनिशला इथे मिळते. अनिश भगत तिसरा षटक ज्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. विघ्नेशसाठी हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. लॉंगॉनच्या दिशेने मात्र नक्कीच इथे झेल टिपला जाईल. वाईडिश लॉंगॉनला जबरदस्त कॅच. विशालने मात्र हा झेल टिपलाय. अजून एक विकेट तंबूच्या आश्रयाला.
नक्कीच हेट्रिकच्या उंबरट्यावरती मात्र आता गोलंदाज अनिश भगतला आपल्या आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक पाहायला मिळाली ती अमित शिवकर स्वर्गीय धीरज स्मृती मोराबे या संघाकडून खेळत असताना त्याने विकेट हॅट्रिक प्राप्त केली आहे आणि एका ओव्हरमध्ये अमितने 5 विकेट्स देखील घेतल्या गेल्यात. इथे मात्र ही संधी आहे अनिशला विकेट हॅट्रिकची, पण ते होईल का नाहीये. इथे मात्र सेफ लँडिंग पाहायला मिळतीये. एकच धाव मिळेल ती फलंदाज आशीर्वाद कोहलीला. एका धावेने मात्र आता धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 19 वरती. VIP डायस वरती आमचे काही मान्यवर या सामन्याचा मात्र आनंद घेत आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. जबरदस्त ही स्पर्धा खऱ्या अर्थाने माजी खासदार आणि विद्यमान आमदार चषक 2025. हो, मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये गलीच्या दिशेने मात्र इथे झेल टिपला गेलाय. आदित्य भगतचा हा दुसरा झेल मात्र आदित्य टिपतोय. फलंदाजाला परतावा लागेल. तर नक्कीच अनिश भगत आपण पाहतोय आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेलेत, फक्त 2 धावा खर्च करतोय आणि 3 विकेट्स. इकॉनॉमिकल पाहायला गेलं तर 2.40. जबरदस्त गोलंदाजी नक्कीच इथे पाहायला मिळते ती अनिश भगतची. कारण पहिला षटक जसा आपण साहिलचा पाहिला ना त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून मात्र गोलंदाजी होतीये ती नक्कीच अनिशची. शेवटचा चेंडू फलंदाज पाहतोय स्ट्राइक एंडला विशाल कोहली. हो, जबरदस्त चेंडू थोडासा स्लोअर होता म्हणण्याचा प्रयत्न पॉइंट मध्ये, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट चेंडूची सांगता पाहू शकता आपण रिप्लेच्या माध्यमातून. हा डॉट आला आणि इथे मात्र आता धाव पालकावरती धावा त्या 3 षटकांती 18 धावा 19 धावा. काय गोलंदाजी झाली बघा, जबरदस्त गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजाने मात्र टिचून मारा इथे केलाय. पहिल्या षटकामध्ये साहिलने 3 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये आदित्यने 13 धावा खर्च केल्या आणि पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या आणि त्यामध्ये 3 विकेट्स. तर नेक्स्ट मॅच ए पोलची पहिली लढत पाहायला मिळेल. विघ्नेश 11 घनसोली संघाचा संघनायक त्यांचे प्रतिस्पर्धी अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी बामण डोंगरी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यावं. तर शेवटचा षटकाचा खेळ आता मात्र सुरू होतोय. गोलंदाज सुयश भगतचा वापर पूर्णपणे टीम थोडीशी मुश्किल मध्ये पडली आहे, कारण अक्षरा 11 विघ्नहर्ता कोंबडभुजा संघ. कारण 3 षटकामध्ये प्रणय जर विचार केला तर या खास धावा पाहायला मिळत नाहीयेत. कारण इथे मात्र वर्चस्व कुठेतरी महेशपोर्ट सेलगर संघाचं राहिलं. आतापर्यंत 3 षटकामध्ये वर्चस्व त्यांनी दाखवलंय. आता मात्र जर कोंबडभुजा संघाला परिस्थिती बदलवायची असेल, सुस्थितीमध्ये या संघाला न्यायचं असेल तर किमान या षटकामध्ये 15-20 धावा येणं गरजेचं असेल. परंतु त्यासाठी मात्र हाणामारी अटॅकिंग ओव्हर आणि इथे मात्र स्लॉग ओव्हर आपल्याला पाहायला मिळते ती सुयशची. मोठा फटका केल्याचा प्रयत्न, फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडकवण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला आणि इथे मात्र आले विकेट्स. पहिल्या चेंडूवरती विकेट्स प्राप्त करतोय सुयश भगत. बात आहे डीजे ऑपरेटर आज नक्कीच पूर्णपणे गणपती बाप्पाचा दावा करून आलेला आहे आणि जबरदस्त. कारण कोणत्याही कार्याची सुरुवात ही मात्र गणपती बाप्पाच्या नामस्मरणाने केली जाते. कारण शुभ कार्य ते सुरळीत पार व्हावे यासाठी मात्र गणपती बाप्पाचं नमन करूनच त्या कार्याची सुरुवात केली जाते आणि या स्पर्धेचा देखील शुभारंभ आपण तसाच आपण पाहिला. जबरदस्त उद्घाटन सोहळा स्पर्धेचा आणि
ती स्पर्धा अप्रतिम पद्धतीने नक्कीच ही आपल्याला पाहायला मिळते. ती या माजी खासदार और आमदार चषक 2025 उलवे नोड मधली एक नामांकित स्पर्धा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्या बात आहे, जबरदस्त. इथे डायरेक्ट हिट होईल का? थोडस जास्त घाईमध्ये विकेट किपर होता प्रणित भगत. तर थोडासा संयम ठेवला असता तर निश्चितच आऊट देखील झाला असता असं वाटतोय. सर याच दरम्यान भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व सन्माननीय निलेश शेठ कारकर साहेब यांचं देखील आगमन झाले. साहेब आपलं सहर्ष स्वागत. क्या बात आहे प्रणय, नक्कीच चांगली माहिती आणि त्यांनी ओपिनियन मध्ये सांगितलं होतं. आदित्य इथे मात्र हा वाईट आहे, पंच नक्कीच बोललेत आमच्याकडे. आदित्य जो कॅप्टन आहे त्यांचा आणि कोंबडभुजे संघाचा म्हणजे सेलगर आणि कोंबडभुजे यांच्यामधली या सीझन मधली ही तिसरी लढत आहे आणि 2 वेळा कोंबडभुजे त्यांच्यावरती वर्चस्व त्यांनी प्रस्थापित केलं आहे. आणि इथे आदित्यने सांगितलं, प्रवीणने ज्या वेळेला त्यांच्याशी वार्तालाप केला ओपिनियनच्या माध्यमातून, तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला थोडासा आता इथे या उलबेट नोडमध्ये थोडा बदल घडवायचा आहे. आणि नक्कीच त्याकडे वाटचाल मात्र आतापर्यंत दिसते ती शेलगर संघाची. परंतु कोंबडभुजे संघाला कुठे देखील कमी लेखता नाही कामा नाही, कारण 2 सामने ते वर्चस्व आहेत तुमच्यावरती. म्हणजे सामना चुरशीचा होईल. अजून जर 7-8 धावा येतात तर सामन्यामध्ये एक रंगत निर्माण होऊ शकते. क्या बात आहे, जबरदस्त फिल्डिंगचा अप्रतिम प्रयत्न पाहायला मिळतोय विशाल भगतच्या माध्यमातून. एकच धाव मिळेल. अप्रतिम, सर्व बाजूनी सर्व गुण संपन्न आपण नेहमीच म्हणतो ना, तशा पद्धतीचा खेळ आज शेलगर संघाचा या मैदानामध्ये पहिल्या सामन्यामध्ये दिसतोय माझ्या मते. गोलंदाज पुन्हा एकदा सुयश भगत, फलंदाज अक्षय साठी हा चेंडू. अक्षयने मात्र त्यापेक्षा कुमारला मात्र चेंडू खेळून काढलाय. गोळीच्या वेगाने मात्र अलॉंग कार्पेट चेंडू अडकवला गेलाय डीप मध्ये. बाउंड्री लगत हा चेंडू अप्रतिम फील करण्याचा प्रयत्न तिथे झालाय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय साहिल भगत तिथे होता. 2च धावा मिळतील. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. बघा, अक्षयला षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. गरडी एंटरप्राइजेसचे सर्वे सुहास शेट गुंदी यांच्या वतीने अक्षयला प्रत्येक षटकारासाठी 500चं कॅश प्राइज. शेवटचा चेंडू पाहूया. हो, वेगावरती स्वार होऊन फेकलेला चेंडू डॉट येतोय. इथे मात्र षटक संपला गेलाय. 4 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि पहिला इथे सत्र संपला गेला आणि पहिल्या या इनिंग मधला खेळ संपला. धावफलकावरती धावा त्या प्रथम फलंदाजी करत असताना अक्षरा 11 विघ्नहर्ता कोंबडभुजे संघाच्या स्कोर कार्ड वरती 24 धावा, 25 धावांचं मापक आव्हान. अर्चित एंटरप्राइजेस 11 बामणडोंगरी संघाचा संघनायक आणि त्यांचे प्रतिस्पर्धी घनसोली संघाचा संघनायक आपण यावं. आमचे समीर अण्णा मडवी, विघ्नेश स्पोर्ट्स घनसोली दोन्ही टीमचे कॅप्टन यावं. एक दिग्गज 40+ मास्टर जसं आपण जैसन गिलेस्पी, ग्लेन मेग्रा पाहतो, तसे नंदकुमार गायकवाड यांची देखील दमदार गोलंदाजी आपण 40+च्या माध्यमातून पाहतो. ती स्पर्धा आम्हाला अजून आठवते. भिंगरची गुडली डायरेक्ट रबर बॉल वरती स्टंप दणक्यान उडवला होता. असे ताकदवर गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आम्ही पाहतो, नंदकुमार गायकवाड साहेब आपलं सहर्ष स्वागत. चला, वेदांत 11 घनसोली आणि त्यांचे प्रतिस्पर्धी अर्चित एंटरप्राइजेस 11 बामणडोंगरी संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. आज आम्हाला तेजस मात्रे यांची धमाकेदार फलंदाजी कदाचित पाहायला मिळेल. आर्यन क्रिश दमदार फलंदाज. जीत खोत मित्रांनो, आत्ताच नवीन खरेदी 3,54,000ची 0022 जोफ्रा सैतान बैलाचे मालक जीत खोत यावं. बिंदोडचा बेताचा बादशाह जीत खोत आपण देखील यावं. आपलंही सहर्ष स्वागत करतो आम्ही. तर नक्कीच पहिल्या सत्राचा खेळ इथे संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 24 धावा. येणारे 24 चेंडू आणि 25 धावांचे आव्हान आहे. पण पाहूया महेश स्पोर्ट्स शेलगर संघ हा आव्हान कोणत्या पद्धतीने पार पाडतोय आणि अक्षरा 11 विघ्नहर्ता कोंबडभुजे संघ हा आव्हान कोणत्या पद्धतीने महागडा करतोय याचा धावतो ऐकण्यासाठी आजच्या रात्रीमध्ये पहिल्यांदा बोलतोय आमच्या साथी समालोचक मित्र रोशन पाटील, मॅन फ्रॉम तारा. धन्यवाद आदरणीय संदीपजी पाटील सर, आमचे अध्यक्ष. प्रवीण गायकर रॉकस्टार यांना आपण आता कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकणार आहात. नीलकंठेश्वर क्रिकेट क्लब उल्वे, गणेश कृपा क्रिकेट क्लब
शैलेश मोदी तरगर, कोंबडभुजी क्रिकेट क्लब, गणेशपुरी क्रिकेट क्लब, मोहा क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने उलव्यातील सर्वात मोठं भव्य दिव्य नाईट क्रिकेट सामन्यांचं आयोजन, माजी खासदार व आमदार चषक 2025 चं हे भव्य दिव्य पर्व तुम्ही सध्या पाहता. ठिकाण ओमसाई कला क्रीडा मंडळ व स्वर्गीय रमण शेठ मैदान सेक्टर 23 उल्वे नोड मध्ये आपण सध्या आहोत. आणि पहिला सामना दोन टीमच्या दरम्यान. कोंबडभुजे विपक्ष शेलगर. टार्गेट अतिशय मापक आहे, 24 बॉल मध्ये 25 बनवायचे आहेत. सेकंड इनिंग मध्ये महेश स्पोर्ट शेलगर टीमला अक्षरा 11, विघ्नहर्ता कोंबडभुजे संघाने धाबा बनवल्या 24. परंतु यानंतर आणखीन एक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. बामण डोंगरी विपक्ष घनसोली हा एक मोठा सामना लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. दोन टीम मध्ये ही लढत आपण इथे अनुभवणार आहोत. त्यामुळे घनसोली संघाचा कॅप्टन आणि एका बाजूला कोंबडभुजे संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. यस, बामण डोंगरी संघाचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. आणि बघा 20 मिनिटाचा कालावधी आपल्या वाट्याला असेल, त्यामुळे लवकरात लवकर सलामीवीर जोडी मैदानाकडे दाखल करा ही सूचना मात्र असेल. आयोजकांच्या वतीने बॅटिंग करणाऱ्या महेश स्पोर्ट्स शेलगर टीमला आमचा संपूर्ण VIP डाईस अप्रतिम. खरं तर हे मंडप डेकोरेशन तुम्हाला पाहायला मिळेल. हाईट अगदी बाल्कनी व्ह्यू. आणि त्याच वेळेला आपण पाहताय खरं तर माजी खासदार रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते रामशेठ ठाकूर साहेबांचा खरं तर एक मोठा असा एक प्रतिमा. त्यांच्या बरोबरीने सध्याचे आपण पाहताय खरं तर महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री, पालघर जिल्ह्याचे नामदार पालकमंत्री आपले भूमिपुत्र गणेशजी नाईक साहेब, नवी मुंबईचे शिल्पकार. आणि एका बाजूला आपण पाहताय खरं तर पनवेल उरण मतदारसंघामध्ये विकासाला दिशा गती देणारे दोन खरं तर विद्यमान आमदार. विजयाचा चौकार ज्याने मारला ते आदरणीय प्रसाददादा ठाकूर साहेब, आमदार पनवेल विधानसभा. आणि त्याच वेळेला सलग 2 वेळा उरण तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिले आमदार जे सलग दुसऱ्यांदा आमदार बनले ते आदरणीय दमदार आमदार महेश बादी साहेबांचा तुम्ही खरं तर कटआउट्स पाहिला. आणि आता आपण मैदानाकडे जाऊया. 25 धाबांचा पाठलाग क्रीडांगणाच्या आतमध्ये करण्यासाठी पहिली जोडी मैदानाकडे दाखल झाले. कुशल भगत आणि त्यांच्या बरोबरीने सौरभ कडू हे दोन खेळाडू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्यसु सर्वदा सर्वमंगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिबार मानाचा मुद्रा, शेतकऱ्यांच्या भूमिपुत्रांचे प्रकल्पग्रस्तांचे कैवारी दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी स्वतः समालोचक रोशन पाटील तारा तुम्हा सर्वांच्या ठिकाणी स्वागत करतोय या स्पर्धेच्या वतीने. पहिलाच बॉल आपण पाहिला त्या ठिकाणी खरं तर थोडासा बाहेर काढला, स्लाइडली आउटसाइड ऑफ स्टंप. फ्रंट लाईन गोलंदाज रोहन कोळी या खरं तर पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. या दरम्यान आदरणीय मनोजजी नाईक साहेबांचे आगमन. या पण मंचावरती आपलं स्वागत. स्विचिटचा प्रयत्न झाला, गती कमी होती बॉलमध्ये, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. आणि तिथे आपण पाहिला आणखीन एक डॉट बॉल. खरं तर 25 धाबा तुम्हाला डिपेंड करायचे असतील तर जास्तीत जास्त निर्धाव चेंडू किंबहुना सर्वाधिक विकेट तुम्हाला सुरुवातीला घ्यावे लागतील. हलक्या हाताने फक्त दिशा दिली, ऍडजस्टेबल फटका, बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचले. लोअर फुलटॉस बॉलला दिशा देत असताना मात्र विश्वास रायाने टर्न केला आणि 2 धाबांचा कॉल कुशल भगत यांचा पण पाहिला. 2 धाबा या बॉलवरती मिळाल्या आणि स्वतःचा आणि टीमचा अकाउंट ओपन करतोय कुशल भगत हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. महेश स्पोर्ट्स शेलगर संघ खरं नावाच्या स्पर्धेमध्ये आदित्यने सांगितलं होतं घरच्या मैदानी पराभूत झाल्यानंतर आम्ही भरपूर खचून गेलो, पण एका पराभवाने कधीच खचून जायचं नसतं. पुन्हा एकदा नवीन उमेदीने नवीन जोमाने तुम्ही नक्कीच उतरा, कमबॅक होईल. आणि या सामन्यामध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं चांगली कामगिरी फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये पहिल्या सत्रामध्ये पाहिली. धाबांचा पाठलाग करताना आता सिंगल डबलकडे लक्ष देत असताना हे दोन्ही खेळाडू हे फार गरजेचं आहे. जेव्हा धावा कमी असतात तेव्हा तुम्हाला सिंगल डबलवरती भर द्यावा लागतो. आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक ज्यामध्ये एखादा मोठा स्कोरिंग शॉट आला तर हा सामना अगदी सोपा होऊन जाईल. त्याहीपेक्षा एक छोटीशी भागीदारी या मैदानामध्ये साकारली 2 खेळाडूने तर विजयाकडे नक्कीच पोहोचतील. शेलगर संघाचे खेळाडू इनसाइड आउट, थोडासा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, स्लाइडली आउटसाइड ऑफ स्टंप. त्या ठिकाणी बाहेर निघणारा बॉल बॅटला ब्रश करून त्या ठिकाणी बॉल थर्डमॅनला फील्ड झाला. 1 रन या बॉलवरती मिळाली. तर रोशन आपण पाहू शकाल डॅशिंग आणि रुबाबदार व्यक्तिमत्व धीरजभाई ओवलेकर यांचं या ठिकाणी आगमन झाले. धीरजभाई आपलं स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. खरं तर हे भारतीय जनता पार्टीचे या विभागातील दमदार शैलेदार आहेत. निलेश कारकर, धीरजभाई असतील, त्यांचे सर्व सहकारी, मी आवर्जून त्यांचा उल्लेख करेल. आणि त्यांच्याच खरं तर संपूर्ण एकीने
या स्पर्धेचं आयोजन संपूर्ण उलवानोड या स्पर्धेचं आयोजक झालं, कारण जेवढी नावं मी वाचली प्रत्येक गावचे संघ या स्पर्धेसाठी चांगले योगदान देत असताना इथे फर्स्ट ओव्हर कंप्लीट पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 3 आल्या माफी असावी आणि आता धावा बनवायच्या तब्बल खरं तर येणाऱ्या 18 मध्ये तब्बल 22 मागच्या इनिंगचं आपण कंपॅरिझन केलं तर पहिल्या षटकामध्ये त्या षटकामध्ये आदित्य भगत साहिल भगत त्याने 3 धावा दिल्या होत्या, परंतु विकेट देखील नव्हता. त्यामुळे खरं तर हे बॅटल आता अगदी 50-50 राहील, कारण 18 मध्ये बनवायच्या तब्बल मैदानाच्या आतमध्ये 22 मॅच ऑन. कोषाध्यक्ष सन्माननीय दीपक गोंदली साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. साहेब आपलं आम्ही माजी खासदार आमदार तथा दोस्ती चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. प्रत्येक आयवा कॅच साठी प्रतीश पाटील आमचे खरं तर मित्र एक दमदार खेळाडू, त्यांच्या वतीने 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे आयवा कॅच साठी. प्रेक्षक कमाल कॅच काल आम्ही स्पर्धा केली धाकटी जुईची, तिथे खरं तर 2 व्हीलर बाईक होती, ती देखील खरं तर होंडा शाईन आयवा कॅच साठी 18 खरं तर त्या ठिकाणी प्रेक्षक कमाल कॅच पाहिल्या, ज्यामध्ये आमचंही नाव होतं. पण तो बाईक गेली कंठवलेला एका छोट्याशा प्रेक्षकाला, त्याचा देखील आनंद गगनात मावेनासा झाला. प्रेक्षक देखील खुश झाले. इथे देखील 200 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक आयवा कॅचला. पहिल्या ओव्हरनंतर सेकंड ओव्हरसाठी आले त्या ठिकाणी आदित्य सावंत. पहिल्या ओव्हरमध्ये जो मोमेंटम मिळालाय कुंभरभुजे संघाला, तो मोमेंटम पुढे घेऊन जायचा आदित्य सावंतला. पहिला बॉल खोलात टाकला होता, थोडासा आपण पाहिला खरं तर फुलर लेन बॉल, फ्लाईट दिली जरूर. आणि इथे मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू कुशल भगत मैदानामध्ये संघर्ष करतो धाबांसाठी. टार्गेट कमी जरी असलं तरी तुम्हाला या धाबांचा पाठलाग करताना घाम घालावा लागेल, हे मात्र दाखवून दिलं पहिल्या ओव्हरपासून रोहन कोहलीने. आणि त्याच्यात पावलामध्ये पाऊल ठेवत आदित्य सावंत देखील चमकदार कामगिरी मैदानामध्ये साकारत असताना हा ॲक्शन गोलंदाजी वेगावरती स्वार होतो. मागचा बॉल नक्कल बॉल टाकला, अतिशय असं वाटलं गतीने बॉल येईल, पण फ्लाईट दिली होती. डॉट बॉल पाहिला. आता 17 मध्ये 22 कट केला बॉलला, फक्त दिशा दिली. स्क्वेअर कटचा प्रयत्न होता, थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप दिशा दिली, बॉल चला कव्हर पॉइंटला. फिल्डर एक्स्ट्रा कव्हर मधून धावत आला, सेकंडचा कॉल 2 धावा. तर रोशन अक्षय कोहली या खेळाडूने जर झेल टिपला, प्रत्येक झेलसाठी आमचे स्पर्धेचे दमदार आयोजक निलेश शेठ खारकर, भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व यांच्या वतीनं प्रत्येक कॅच साठी अक्षय आपल्याला 1000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. अक्षय कोहलीसाठी हे मोठं पारितोषिक निलेश शेठ खारकर यांच्या वतीने 1000 प्रत्येक झेलसाठी मोटिवेट केलं जातं अक्षय कोहलीला. आणि बरोबर पॉइंटला जिथे जॉन्टी रोज असतात नेहमी फिल्डिंगसाठी मोहम्मद कैफला आपण पाहिलं, युवराज सिंगला पाहिलं, त्या जागेवरती आहेत पॉइंटमध्ये. या बॉलला हा पंप झॅक केला, बॉलला पुल करत असताना हा फटका फसला, बॉलने उंची घेतली, अंतर कमी कापलं, फील्ड डाऊन द बॉल, विकेट हवा होता. आणि पहिला विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या अक्षरा 11 कुंभरभुजे संघाला. कुशल भगत बॅक टू द डग आउट. आपण या ठिकाणी पाहू शकाल एमबाई आपलंही सहर्ष स्वागत. आमचे बालकृष्ण मामा आले असतील, बालकृष्ण मामा आपलंही सहर्ष स्वागत. प्रल्हाद शेठ आपलंही आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. चला अर्चित एंटरप्राइजेस 11 जीवदानी बामणडोंगरी संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित झाले, तर विघ्नेश 11 घनसोली क्रिकेट संघ आपला संघनायक लगेचच पाठवा. पहिल्या 9 बॉल मध्ये धावा आल्या फक्त 5, त्यामुळे हा सामना तितका सोपा नाहीये आता महेश स्पोर्ट्स शेलगर संघाला. तर एमबाई यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती आपल्याला या स्पर्धेच्या वतीनं इथे आमंत्रित केलं जात आहे. शेलगरचे आमचे सर्व ज्येष्ठ वरिष्ठ, या पंचक्रोशीतील जेवढे आमचे ज्येष्ठ वरिष्ठ असतील त्यांना सर्वांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. तेजस म्हात्रे साहेब आपण यावं. महाराष्ट्र पोलीस बामणडोंगरी संघाचे कॅप्टन आपल्याला इथे आमंत्रित केलं जात आहे आयोजकांच्या माध्यमातून. तेजस भाई यावं व्यासपीठावरती. आदित्य सावंतचं हे षटक आणि आता 3 बॉल मध्ये आदित्यने 2 धाबा खर्च करत एक खेळाडू बाद केलाय. शेवटचे 15 बॉल आणि 20 धाबा, जर या धाबा वाचवल्या तर मात्र नक्की चर्चा होईल या ठिकाणी अक्षरा 11 कुंभरभुजे संघाची या स्पर्धेमध्ये. कारण लो स्कोर मॅच होती, जवळजवळ रन बॉल इक्वेशन आहे. मैदानाकडे आला आदित्य भगत या टीमचा की प्लेअर. यावेळेला खोला टाकला बॉल, ऑन साइडला ड्राईव्ह केला, सेकंडचा कॉल केला जाईल का तर नाहीये, कारण फिल्डर भरपूर वेगाने पुढे आले. मिड विकेटला जो फिल्डर उभा होता त्याने मात्र अतिशय वेगाने बॉलवरती झेप घेतली, बॉल उचलला, फेकला, दरम्यान 1 रन या चेंडूवरती मिळाली. आणि सौरभ कडूला मात्र पहिल्यांदा स्ट्राईक मिळाली. 1 बॉल त्यांनी फेस केला आय थिंक. आणि आता सौरभ कडूवरती मोठी जबाबदारी राहील, कारण सध्याच्या घडीला शेलगर संघाचा अतिशय फॉर्म मध्ये असताना खेळाडू कोण असेल तर तो सौरभ कडू. त्याच्या बॅटमधून मोठे फटके आपण सातत्याने येताना पाहिले. तो स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट, लॉफ केला बॉलला,
अलॉंग विथ कार्पेट. बॉलला त्या ठिकाणी ड्राईव्ह करत असताना खरं तर लॉंग ऑन मध्ये सिंगल घेतली, पायात टाकला चेंडू होता. आणखीन एक सिंगल आणि डावाला पुढे घेऊन चाललेले आहेत हे दोन्ही खेळाडू. प्रतीक्षा आहे मोठा फटका केव्हा येईल, कारण चेंडू आणि धावांमधलं अंतर जर तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्हाला एक मोठा फटका हा खेळावाच लागेल. धावांचा पाठलाग करताना 25 धावा 24 मध्ये चेस करायचे होते. आता समीकरण आपण जर पाहिलं तर 13 मध्ये 18 वरती आलं. हा बॉल अतिशय निर्णायक आहे. इथे एखादा विकेट किंवा डॉट जरी आला तरी या सामन्यामध्ये शिरकाव करेल, पण तसं होऊन देणार नाहीये आदित्य. आदित्यला माहिती आहे या सामन्याचं महत्व किती आहे, या चेंडूचं महत्व किती आहे, आणि बरोबर मिड विकेटला बॉलला पाठवलं. सीमा पार, निर्णायक आणि गगनचुंबी असा हा दणदणीत षटकार. बारा बॉल आणि 12 धावा. मगाशी म्हटलं एक मोठा फटका चेंडू आणि धावांचं अंतर कमी करेल, आणि बरोबर आदित्यने निर्णायक क्षणाला मात्र शेवटच्या बॉलवरती षटकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले. कारण जितके तुम्ही डिफेन्सिव्ह मोडमध्ये जाल तितका तुमच्यावरती दबाव वाढेल, त्यालाही माहिती होतं. त्यामुळे आक्रमक स्ट्रोक यायला हवा, रिस्क घेतली, त्याचा फायदा महेश स्पोर्ट्स शेलगर टीमला झालाय. तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्फत गोलंदाज झालाय स्वागत कोळी. स्वागतला कमबॅक करायचंय. हे षटक फार निर्णायक राहील, कारण इथे जर का धाबा कमी आला, किमान 6 ते 7 धाबा शेवटच्या ओव्हरमध्ये राहिल्या तर मात्र मॅच मध्ये आणखीन मजा येईल. कारण प्रत्येक क्रीडा रसिकाला वाटतं हा सामना एकतर्फा व्हायला नको, कोणीही जिंकू द्या, पण तो सामना शेवटच्या क्षणापर्यंत जायला हवा. अटीतटीची लढत ही पाहायला मिळावी. पहिलाच बॉल थोडासा स्लाइडली आउटसाइड ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी. पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. कटर टाकला होता पण जास्त बाहेर काढला, त्यामुळे वाईड बॉल घोषित केलं. पंचांनी 1 रन अतिरिक्त रन्सच्या स्वरूपात ऍड होईल, आणि समीकरण आपण जर पाहिलं तर 12 मध्ये आता विजयासाठी बनवायच्या तब्बल 11 धाबा. 12-11 लेस दॅन रन बॉल इक्वेशन हा करत आमचा कॉमेंट्री बॉक्स. या आपल्याला लॉफ केला बॉलला, टायमिंग प्रॉपर आहे, फुटवर्कचा योग्य वापर, बॉल झाला हवाई सफर, काउकडे रिझनला क्लिअर करत बॉल निघाला सीमा पार, षटकार. अकरा बॉल आणि फक्त 5 धावांची गरज आहे. कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. शेवटपर्यंत बघा चेंडूमध्ये नजर त्यांच्या. कॅमेरामॅन विशेष कौतुक. पुढे आले होते, काउंटर अटॅकचा प्रयत्न, पायात टाकला बॉल, फक्त दिशा दिली की पायाला लागला हे आपल्याला कळेल नक्कीच. यस, लेग बायच अगदी योग्य निर्णय होता. पायाला बॉल लागून निघाला, त्या ठिकाणी स्क्वेअर लेग मध्ये 1 रन एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळाली. आता समीकरण आपण जर पाहिलं तर 10 बॉल मध्ये फक्त 4. चला, बामणडोंगरी आणि घनसोली दोन्ही टीम रेडी राहा आपण पुढच्या मॅच साठी. अधिकचा वेळ न घेता आम्हाला सहकार्य करा. आणि इथे बघा नशिबाचा हा कर्द चौकार, आणि हा सामना फिनिश एकतर्फा. यस, बॅटकट. आदित्य सांगतो बॅटला लागून गेला बॉल मागे, त्यामुळे आदित्यच्या खात्यामध्ये धावा ऍड होतील. यस, अतिशय योग्य निर्णय पंचांना देखील पाहायला मिळाला. बॅटकट 4 धावा आले आणि हा सामना फिनिश झालाय. त्यामुळे सामन्याचा सामनावीर कोण असेल? ज्याने 3 विकेट्स घेतल्या आणि 3 धावा खर्च केल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये तो महेश स्पोर्ट्स शेलगर संघाचा अनिश भगत ठरला सामनावीर. तर यंबाई यांचे या ठिकाणी आगमन, तसेच आमचे सचिन शेट्टी यांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर तेजस आले तर या ठिकाणी अर्चित एंटरप्राइजेस 11 बामणडोंगरी संघाचा हुकमी एक्का तेजस म्हात्रे या ठिकाणी आपण पाहताय. आज मला वाटतंय तुफानी फलंदाजी त्यांची पाहायला मिळाली मित्रांनो, की प्रत्येक स्पर्धेमध्ये जेव्हा बामणडोंगरी संघ चॅम्पियन ठरतो, क्षेत्ररक्षाचा दावेदार तेजस म्हात्रे यांना आपण नेहमीच पाहतो. स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफीमध्ये देखील दमदार क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून झालं. तर विघ्नेश 11 घनसोली संघाचे संघनायक आपण यावं. महाराष्ट्रातील बिंजोरचा